विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. प्रश्न काय आहे? भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्याने शून्याधारित अर्थसंकल्पाची अंदाजपत्रकाची संकल्पना राबवली? ओके, आता या बेसिक प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी अशा प्रकारची संकल्पना राबवण्यात आली. मग याचा अर्थ काय आहे की शून्याधारित अर्थसंकल्प म्हणजे नेमका काय? आता बघा, पीटर ए पियर नावाच्या व्यक्तीने हा शून्याधारित अर्थसंकल्प पहिल्यांदा मांडला. आता हा सुद्धा एक प्रश्न PYQ मध्ये आपला येतो. शून्याधारित अर्थसंकल्पाच्या संकल्पनेचा प्रवर्तक कोण आहे? तर या ठिकाणी ध्यानात ठेवायचं, पीटर ए पियर हा काय आहे? या शून्याधारित अर्थसंकल्पाचा जनक आहे. मग एकाच वेळी दोन प्रश्न आले. मग मुद्दा काय येतो? शून्याधारित अर्थसंकल्प म्हणजे काय? लक्षात घ्या, मागील वर्षाचा आधार न घेता, कोणत्याही प्रकारचा आधार न घेता पुढे आपण काय करायला पाहिजे, कुठे खर्च करायला पाहिजेत, किती खर्च करायला पाहिजेत, कशा प्रकारे खर्च करायला पाहिजेत याचा एकूण लेखाजोखा काढणे, दॅट इज अ शून्याधारित अर्थसंकल्प. परंतु सुरुवात करून मागील वर्षाचे आधार न घेता, म्हणून याला म्हणतात शून्य आधारित अर्थसंकल्प. आणि याचे जे मूळ जनक आहेत ना, ते आहेत पीटर पियर. आता बघा, जिमी कॉर्टर नावाचं एक नाव सुद्धा या ठिकाणी ध्यानात ठेवायला पाहिजे तुम्ही. जिमी कॉर्टर यांनी ही संकल्पना पहिल्यांदा अंमलात आणली अमेरिकेमध्ये सुद्धा हे वापरल्या गेलं पहिल्यांदा. आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सचिव गोडबोले, जे सचिव होते माधवराव गोडबोले, या गोडबोलेंच्या वतीने महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असा अर्थसंकल्प मांडण्यात आला. म्हणून महाराष्ट्र हा शून्याधारित अर्थसंकल्पाचा पहिला राज्य ठरते. थँक्यू.